रे मुंग डालते द्या अरे यार एक काम करा ते खाली करा तो मूग मी फक्त असा काही आरोप केलेला नाही आहे, तोंडी आरोप. मी आज जे पत्रकार परिषद घेतलेली आहे त्याच्यामध्ये सगळं व्हिज्युअल एव्हिडन्स मी दिलेला आहे की कशा प्रकारे सगळं व्हिडिओज मध्ये दलित वस्त्यांमध्ये संध्याकाळच्या वेळी त्यांचे लोक असे पैशाचा बंडल घेऊन जे दलित वस्त्यांमध्ये पैशाचा वाटप करत होते ते सगळं दाखवलेलं आहे. त्यांच्या ऑफिसेसमध्ये कशा प्रकारे मुस्लिम समाजाच्या महिलांना एजंटांच्या मार्फत कशा प्रकारे त्यांना आत बोलवण्यात येत होते आणि त्यांच्या हाताला शई लावून त्यांना 1000, 2000 किंवा 3000 रुपये देऊन त्यांच्याकडून इलेक्शन कार्ड घेण्यात येत होते. आता मी हे सगळं एव्हिडन्स तुम्हाला दिलेले आहे. तुम्हाला म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, महाराष्ट्र इलेक्शन कमिशन आणि पोलिसांना मला पूर्ण विश्वास आहे की पोलिसांना आणि इलेक्शन कमिशनच्या अधिकाऱ्यांना हे सांगण्यात आलं होतं की भाजपचे आणि एकनाथ शिंदेचे जे जे लोक आहेत, कॅन्डिडेट्स आहेत, यांच्या तेथे जे काही करत असेल आपल्याला डोळे बंद करायचे आहे. मी दिलेला आहे. अपेक्षा हेच आहे की इकडचे पोलीस कमिशनर असू द्या, पोलिसांचे अधिकारी असू द्या, कलेक्टर साहेब असू द्या, आरओ असू द्या, की मी तुमच्यावर आरोप करत आहे. तुम्ही का गप्प बसले होते जेव्हा हे सगळं प्रकार सुरू होता? तुम्ही पत्रकार परिषद घ्या आणि सांगा की विद्यार्थी खोटं बोलत आहे. मग मी पुढे काय करायचं आहे. पैशाच्या संदर्भात तुम्ही गंभीर आरोप केले. लोकसभेपासून ते आतापर्यंत हेलिकॉप्टर पैसे आले. मी अनेक वेळा सांगितलेलं आहे. आज पहिल्यांदा शहरात आलेले होते आणि त्याचा वापर किती मोठ्या प्रमाणात झाला. मी आज पहिल्यांदा हे बोलत आहे असं नाही आहे. लोकसभामध्ये माझी जनताने माझा पराभव केला नाही होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हेलिकॉप्टर मध्ये पैसे आणले होते. 3 दिवस इथे ते कोणत्या हॉटेल मध्ये बसले होते. आजही सांगतो ते सगळे हॉटेलचा CCTV काढा आणि पोलिसांच्या गाड्यांचा वापर करून ते पैसे गावागावापर्यंत पोहोचवण्याचं काम करण्यात आलं होतं. इतकं गंभीर आरोप मी आज पहिल्यांदा करत आहे असं नाही आहे. पहिलेही मी अनेक वेळा भाषणामध्ये आणि प्रेस कॉन्फरन्स मध्ये मी सांगितलेलं आहे. काही होणार नाही याच्या बाबतीत मला प्रशासनातले काही अधिकारी यात आहेत का असं तुम्हाला वाटतंय का? प्रशासनातले अधिकारी जवाहरनगर पोलीस स्टेशनच्या समोरची बिल्डिंग, एक्झॅक्टली समोरची बिल्डिंग, याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा एका मोठा पदाधिकारी जे आपल्याला स्वतःला वकील म्हणतो याच्या ऑफिस मध्ये रेड हँडेड आम्ही पकडलं. मग पोलीस स्टेशनच्या समोर पोलिसांना माहिती होतं का इतकी सारी गुन्हाधारी महिला याच्या ऑफिस मध्ये आज कशाला? काय ते पोलिंग स्टेशन होतं का? पोलिंग बूथ होतं का? म्हणजे जे लोकांनी, ज्या पोलिसांनी माझ्या विरोधात FIR रजिस्टर केली ते जालिंदर शेळकेच्या विरोधात का तुम्ही करत नाही आहे? पैसे मागितले होते. किती आकडा? 2 लाख रुपये द्या. 2 लाख रुपये द्या. तिला असे लास्ट मिनिटला उभे करण्यात आले होते. असे प्रकारचे जे 13-14 कॅन्डिडेट्स होते ना, एकांनी 10 लाख रुपये मागितलं होतं. एक म्हटलं होतं अभी तक तो मेरा 30 लाख रुपये खर्चा हो गया है करके. दुसरं जे उभे होतं यांनी कुठून कुठून कसा पैसा आणला. हे सगळे पैसे जे इंडिपेंडेंट कॅन्डिडेट्सना देण्यात आले होते ते आदरणीय अतुल सावे साहेब आणि भारतीय जनता पार्टीने उभे केले होते. तुम्ही आता म्हणाले की या सगळ्या व्यवस्थेवर तुमचा विश्वास राहिला नाही. लास्ट टाइम तुम्ही असंच सुप्रीम हायकोर्टामध्ये सुद्धा स्वतःहून पुढे झाले होते की गाठीतल्या औषधाच्या संदर्भात, सगळ्या संदर्भात, या संदर्भात तुम्ही स्वतःहून कोर्टाची फायली चढणार का? तिथे तुम्ही सांगा. मला फक्त हे बघायचे आहे की मी थेट आरोप फ्री अँड फेअर इलेक्शन आम्ही घडवून आणतो. हे इलेक्शन कमिशन जेव्हा बोलतो मग त्यांनी सांगावे की याच्या बाबतीत काय त्यांनी केलं होतं. यांनी सांगावे की मी इम्तियाज जलील खोटा बोलत आहे. मग मी पुढे काय करणार आहे? मी कोर्टाला जाणार आहे, काय करणार आहे मी पुढे सांगेन.